नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथं आपण आज डाळबट्टी 15 मिनिटात बनवणार आहोत. वरून कुरकुरीत, आतमधून खुसखुशीत ही डाळबट्टी बनवलेली आहे. बरेच वेळेस डाळबट्टी आतमधून कच्ची राहते, तसं नाही व्हावा म्हणून मी इथं काही छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे. पीठ कसं भिजवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा अशी डाळबट्टी खाऊ शकता. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ हे घरचंच आहे. तर मी या वाटीनं 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 3 वाट्या गव्हाच्या पिठासाठी आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आणि तो रवा माझा बारीक आहे. तुम्ही जर इथं जाड रवा घेतला तर थोडा कमी टाकला तरीही चालेल, पण इथं माझ्याकडे बारीक रवा होता, मी तोच इथं टाकून घेतलेला आहे. इथं 1 चम्मच हळद घेतली, 1.5 चम्मच चवीनुसार मीठ टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला इथं ओवा आणि सोप घ्यायची आहे. यामुळे या बट्ट्या पचायलासुद्धा सोप्या जातात, म्हणून मी इथं सोप आणि ओवा घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं आहे. तर आपलं 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा म्हणजे 4 वाट्या आपलं एकूण पीठ झालेलं आहे. त्यासाठी मी इथं कॅनमधल्या 4 पळ्या तेल घेतलेलं आहे. म्हणजेच आपले 1 वाटीसाठी आपल्याला 1 पळी तेल घ्यायचं आहे. तर हे बघा, हे तेल कडकडीत असं तापून घेतलेलं आहे, म्हणजे गरम करून घेतलेलं आहे. गरम असताना हे आपल्याला चम्मचच्या साहाय्यानं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हातानं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळे आपल्या बट्टी आपली खुसखुशीत होती. त्यामुळे हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ भिजून घ्यायचं आहे. हे पीठ थोडंसं घट्टसरच राहू द्या. आपण पोळ्या बनवतो त्या पिठापेक्षा आपलं थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या बट्टीला सुद्धा आकार चांगला दिला जाईल. इथं आपण पिठाचं, तेलाचं आणि रव्याचं व्यवस्थित प्रमाण घेतल्यामुळे ही बट्टी आपली छान खुसखुशीत होणार आहे. तर बघू शकता, ह्या पिठाला असं मूठ द्यायची नाही आपल्याला, तर असंच मळून घ्यायचं आहे, कारण की मग आपली बट्टीसुद्धा अशी खुसखुशीत होती. तर आपलं पीठ इथं भिजून झालं. इथं तुम्हाला मी छोट्या छोट्या स्टेप सांगत चाललेले आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तर चला मग आपण आता इथं पीठ भिजून झालेलं आहे, तर आपण याची बट्टी पाडून घेऊया. तर यासाठी आपली बट्टी आतमधून कच्ची नाही राहावं म्हणून त्यासाठी आपण इथं हे तूप घेतलेलं आहे. साजूक तूप घेतलं मी इथं. तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल, पण ह्या पद्धतीनंच तुम्ही असं आतमध्ये पारी अशी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक छोटासा गोळा टाकून हे असं बंद करून घ्यायचं आहे. इथं जर तुम्ही डायरेक्ट गोळे केले तर ती बट्टी आतमधून कच्ची राहणार. त्यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बट्ट्या बनवा, म्हणजे एकदम अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आणि पचायलासुद्धा सोप्या जातात, कारण की आतमधून त्या कच्च्या राहत नाही. तर एकदम सोपं आहे हे बनवणं. आणि ही गोळे आपल्याला इथं छोटे छोटेच बनवून घ्यायचे आहे, कारण की आपण हे आप्पे पात्रामध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं इतके बनवून घेतलेले आहे. हे माझे 12 इथं आप्पे बसतात. त्यासाठी इथं मी 12 बट्ट्या बनवून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता, इथं मी सर्वात आधी तूप टाकून घेतलं. त्यानंतर आता इथं एक एक करून इथं मी सर्व बट्ट्या मी टाकून ठेवल्या आणि थोडं थोडं तूप वरून टाकलं आणि आपल्याला हे 10 मिनटं असंच ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान अशा टम्म फुगलेल्या आहे. आपण यामध्ये सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही, तरीसुद्धा बघा किती छान टम्म फुगलेलं आहे. आणि हे आता आपण पलटी करून घेत आहोत. 10 मिनटानंतरच हे झाकण खोलून बघायचं आणि आपण आणखी 5 मिनटं ठेवून घेऊया, कारण की आपलं जे आप्पे पात्र आहे ते गरम झालेलं आहे, त्यामुळे हे पटकन खालून शेकले जातात. तर बघू शकता छान असे उरलेले आहे. यावरूनच समजलं जातं की आपली बट्टी किती खुसखुशीत झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आपल्या बट्टीला आणि एकदम छान आपली बट्टी शेकलेली आहे. कुठंही कच्ची दिसणार नाही, आतमधून सुद्धा खुसखुशीत झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आज बट्टीची रेसिपी, तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि घरच्या पिठापासून झटपट बनणारी ही बट्टी आहे, चवीलासुद्धा खूप टेस्टी लागते. तुम्हाला इथं मी एक डाळबट्टी फोडून दाखवते, किती छान आतमधून शेकलेली आहे. बघू शकता इथं एकदम अशी खुसखुशीत आपली डाळबट्टी झालेली आहे.
तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.